आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक दौऱ्यावर. मनपा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार. संभाजीनगरमध्ये मशाल रॅली तर नाशिकमध्ये तपोवनला भेट देणार. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अभिनेता गोविंदाचा समावेश. गोविंदा उतरणार मुंबई मनपाच्या प्रचारात. मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. शिवसेनेचे अब्दुल सत्तार भाजपच्या कैलास गोरंट्याल यांना भेटले. जालना महापालिका निवडणुकीमध्ये युतीसाठी साकडं. नाशिकमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे नाराजी. आमदार देवनी फरांदेंचा प्रवेशाला कडाडून विरोध. प्रसार माध्यमांशी बोलताना फरांदे भाऊक. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होत असताना सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप केलं जाईल. कार्यकर्त्यांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. नाशिकसह मालेगावात महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरपीआयचे एबी फॉर्म तयार. मात्र आरपीआय अद्याप युतीसाठी प्रतीक्षेत. त्यामुळे पूर्ण ताकदीनं आरपीआय पक्ष निवडणुकीत उतरेल असा इशारा. जालना महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत सर्वच पक्षांकडून 600 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण. या मुलाखतीमध्ये 19 वकील, 150 पदवीधर, काही डॉक्टर, महिला, तरुणींचा सहभाग लक्षणीय. या ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता. सांगली महानगरपालिकेमध्ये मवी आणि महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई. सांगली महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? नवी मुंबईमध्ये युती होण्याची शक्यता धुसर. दोन्ही पक्षांकडून 111 जागा लढवण्याची तयारी सुरू. शहापुरातील दळखण ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर केला. दळखणमध्ये दारू पिणं मनाई या ठरावाला महिलांचाही एकमुखी पाठिंबा. उभी बाटली आडवी करण्याचा महिलांचा निर्धार. नाशिक सटाणामधील कंधाणे भागडा डोंगराच्या माथ्यावर भीषण आग. आगीमुळे शेकडो हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अज्ञात व्यक्तीनं ही आग लागल्याचा अंदाज. जालन्यातील आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांची हेळसांड. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेडची कमतरता. महिलांना फरशीवर गादी टाकून झोपण्याची वेळ. मुरबाडमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या. मोरोशी आश्रमशाळेच्या हॉस्टेलमधील प्रकार. भिवंडीतील पडघा कुंभेरी नदीजवळ भरधाव 4 चाकीची दुचाकीला धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. पडघा पोलिसांकडून चालकाला अटक. भारत आणि श्रीलंका महिला संघात तिरुवनंतपुरममध्ये तिसरा T20 सामना. सध्या भारतीय महिला संघाकडे 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी. तिसरी T20 सामना जिंकून मालिकेत विजय आघाडीसाठी भारतीय संघ प्रयत्नशील.